प्लीज स्टँड फॉर द एंट्रन्सिप. प्रवेश गीतासाठी आपण गाणार आहोत तेरे दर पे बडा के कदम. गीत क्रमांक 59, हिम नंबर 59. तेरे दर पे बढ़ा के कदम, तेरे मंदिर में आ जाए हम, तेरे दर्शन के आतुर है हम, स्तुति करते प्रभु हरदम. वर्णन करते हैं तेरा सुन, नाचे गाए उठा के कदम, पाए हम सब तेरा दर्शन. तेरे दर पे बढ़ा के कदम, तेरे मंदिर में आ जाए हम, तेरे दर्शन के आतुर है हम, स्तुति करते प्रभु हरदम, स्तुति करते प्रभु हरदम. आजच्या मिसासाठी आपणा सर्वांना फादर आयझक डिसोजा हे लाभलेले आहेत. हे कॅप्युचन संस्थेचे धर्मगुरू आहेत. मोलचे ते वसई येथे राहणारे आणि सध्या ते उमराला येथे कॅप्युचन संस्थेचे जे धर्मगुरू म्हातारे आहेत, वयस्कर आहेत, आजारी आहेत, त्यांची सेवा करत आहेत. असं सेवामय कार्य ते करत आहेत. आजच्या या मिसासाठी आपणास ते लाभलेले आहेत. म्हणून आपण आजच्या मिसासाठी सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. पवित्र त्रैक्याला वंदन करीत आपण ह्या पवित्र मिसाला सुरुवात करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतर्यामी. नवीनाचा 4था दिवस. विषय पितृत्व आणि मातृत्वाच्या भूमिकेतून देवाच्या सर्जनशील सन्मानामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सर्व भाविकांचे सुस्वागतम. ईश्वराच्या दृष्टीचा तराजू समजोतोल राखावायचा असेल तर येथील जीवसृष्टीची निर्मिती प्रभावित राहणे आवश्यक आहे. मानवी जीवाच्या प्रजननाची जबाबदारी ईश्वराने मातापित्यावर सोपविली आहे. सध्याच्या परिस्थितीत मात्र निसर्गाची चाके उलटी फिरू लागलेलेच निदर्शनास येत आहे. घटस्फोट, समलिंग विवाह, लिव्ह इन रिलेशनशिप यासारख्या वळवळीने जोर धरला असून जीवसृष्टी निर्मितीचे चक्र सुरळीत राहणे अवघड झाले आहे. या मिसा बलिदानात आपण स्त्री पुरुष विवाह संख्या टिकून राहावी व दोन्ही मातृत्व आणि पितृत्वाची जबाबदारी स्वीकारावी म्हणून प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापाची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने आणि ऐगईने मी फार पापे केली आहेत.
माझा अपराध माझा फार मोठा अपराध म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दयाचिना गीत क्रमांक 80 नंबर 80. भगवंता दया सागरा दया करे तू सकल जना. हे प्रभु ख्रिस्ता हे प्रभु ख्रिस्ता दया करा क्षमा करा मज पाप्या. हे भगवंता दया सागरा दया करे तू सकल जना. दया करे तू सकल जना. दया करे तू सकल जना. आपण प्रार्थना करूया. हे ज्ञानाच्या व प्रेमदानाच्या प्रभू, सर्व चांगुलपणाच्या उगमा आमच्या गरजेत आम्ही तुझा धावा करीतो. तुझ्या दिव्य सत्याची ओळख करून घेण्यास व तुझ्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्यास आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन. राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबाला म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर ज्याचा सेवक मी आहे त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की जी वर्ष आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. पुढे परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. येथून निघून पूर्व दिशेला जा आणि यार्दीन समोरच्या करिंत ओलानजीक लपून राहा. त्या ओलाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावल्यांना आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तो यार्दीन समोरच्या करिंत ओलानजीक जाऊन राहिला. कावले त्याला भाकरी आणि मांस सकाळ संध्याकाळ आणून देत आणि त्या ओलाचे पाणी तो पी. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळते. प्रतिसाद. आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळते. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून मिळेल. आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळते. प्रतिसाद. आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळते. तो माझा पाय कदापि ढळू देत नाही. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा,
इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकीही घेत नाही. प्रतिसाद. आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळते. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. प्रतिसाद. आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळते. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील. तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काल सुरक्षित करील. प्रतिसाद. आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळते. कृपया शिवर्धनासाठी उभे असा. जयघोष गीत गीत क्रमांक 195 हिम नंबर 95. हालेलुया 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 गाऊ प्रभूला. हालेलुया हालेलुया गाऊया आपल्या संतांतोनीला. देवकृपेचा संत मुचा पावित्र्यासह सद्गुणी संकटकारी श्रद्धा ज्याची मुक्त करील चमत्कारी. हालेलुया 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 गाऊ प्रभूला. हालेलुया हालेलुया गाऊया आपल्या संतांतोनीला. गाऊया आपल्या संतांतोनीला. गाऊया आपल्या संतांतोनीला. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. मत्तई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. लोकसमुदायाला पाहून येशू डोंगरावर चढला आणि तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो मोठ्याने त्यांना शिकवू लागला. जे आत्म्याचे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्याचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाने भुकेले आणि तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्याच्यावर दया होईल. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा आणि छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा. स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला होता. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराची शांती तुम्हाबरोबर असो. आज आपण संत अंतोनीच्या नोवेनाचा 4था दिवस साजरा करीत आहोत. आपण मोठ्या विश्वासाने ह्या पवित्र मंदिरात आलेलो आहोत. आपण
संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे परमेश्वर पित्याला स्तुती आराधना करीत आहोत, परमेश्वराजवळ विनंती करत आहोत. आणि आपण सर्वजण संत अंतोनी ज्याप्रमाणे वागला, ज्याप्रमाणे त्याने चमत्कार घडवून आणले, विशेष करून ज्या गोष्टी हरवलेल्या आहेत त्या सापडण्यासाठी, ज्या लोकांचा विश्वास नाही त्यांना विश्वास मिळवून देण्यासाठी, पवित्र ख्रिस्त शरीरामध्ये, पवित्र मिस्सा बलिदानामध्ये विश्वास ठेवण्यासाठी ज्या प्रकारे त्याने कष्ट घेतलेले आहेत, विश्वास ठेवलेला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला विश्वास मिळावा म्हणून आपण देखील ह्या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये सहभाग घेत आपला विश्वास दाखवत आहोत. आणि ह्याद्वारे आपला विश्वास वाढावा, आपल्या कुटुंबामधील असलेले दुःख यातना दूर व्हाव्यात, सुख समाधान यावं आणि आपलं जीवन प्रफुल्लित व्हावं म्हणून आपण विशेष करून भर देत आहोत, प्रार्थना करीत आहोत. आणि आजच्या दिवशी आणि पितृ यांचे हे सृजनशील देवाच्या सृजनशील कार्यामध्ये सहभाग घेतात, ह्या विषयावरती आपण मननचिंतन करीत आहोत. आपण पहिलं वाचन ऐकलं आणि त्यामध्ये परमेश्वराचा महत्कृत्याविषयी आपण ऐकलेलं आहे. विश्वास ठेवा आणि आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार घडून येत असतात. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो, जरी आपल्या जीवनामध्ये वाईट कृत्य घडले, इतर लोकांनी वाईट केलं, तरीसुद्धा परमेश्वर आपल्या सोबत आहे, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत आहे. जो परमेश्वराचा धावा करतो तो परमेश्वराच्या आज्ञेपासून, परमेश्वराच्या नजरेपासून दूर जात नाही. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवण देत आहे. जे सौम्य, जे नीतिमान आहेत, जे दीन दुबळे आहेत ते धन्य, कारण परमेश्वराच्या राज्याचे ते घटक आहेत. आणि आपण सर्वजण परमेश्वराच्या राज्याचे घटक होण्यासाठी या पवित्र मंदिरामध्ये विश्वासाने आलेलो आहोत. आपला विश्वास वाढावा आणि हा विश्वास कणखर बळकट व्हावा म्हणून आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही दिवसा अगोदर एक अशी घटना घडली की एक कुटुंबामध्ये आई, वडील आणि त्यांचा एक मुलगा होता. मुलगा हा 11 वर्षाचाच होता आणि ह्या कुटुंबामध्ये भरपूर असं प्रेम होतं, जिव्हाळा होता. एकमेकांसाठी ते कणखरतेने उभे राहायचे, एकमेकांना ते खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करायचे, एकमेकांवरती प्रेम करून समजूतदारपणे ते वागायचे, एकमेकांसाठी त्याग करण्यासाठी ते सिद्ध व्हायचे. एक दिवस अशी घटना घडली, त्या लहान मुलाला अचानक चक्कर आली. आई वडील त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि डॉक्टरांचा तपास झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास येते की ह्या मुलाला हृदयाचा विकार आहे. आणि ह्या विकारामध्ये एकच उपाय आहे, ते म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट करणे. आणि ह्या हार्ट ट्रान्सप्लांटमध्ये भरपूर असा निधी त्यांना हवा होता. आणि ह्या निधीसाठी त्यांच्याजवळ जे काही होतं ते त्यांनी विकलं आणि त्यांनी सांगितलं, डॉक्टर आमच्या मुलाला वाचवा. तो निधी जो त्यांनी गोळा केला होता तो खूप कमी पडत होता. त्यामुळे त्या आई वडिलांनी आपल्या शेजाऱ्याकडून, नातेवाईकांकडून पैसे मागितले, तरीसुद्धा निधी कमी पडत होता. त्यामुळे त्यांनी भीक मागायला सुरुवात केली आणि ही भीक मागून त्यांनी त्यांच्या मुलाला बरे केले. अशा प्रकारे भरपूर चांगले उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी आई वडील भरपूर असे कष्ट घेतात, भरपूर त्याग करतात आणि आपल्या मुलांचं संगोपन करतात, चांगुलपणा देतात, त्यांच्यासाठी भरपूर त्याग करून आपले खिसे कापून त्यांना सुख समाधान मिळावं, त्यांना चांगुलपणा मिळावा, कोणत्या गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून ते खूप कष्ट घेत असतात. आणि ह्या आई वडिलांची एवढीच अपेक्षा असते की आम्ही ज्याप्रमाणे
चांगल्या प्रकारे करतो. 100% न दिलं तरी चालेल, ॲटलिस्ट 10% तरी आमची काळजी घ्यावी, आमचं संगोपन व्हावं, आमच्या आजारामध्ये तुमचा हातभार लाभावा. आम्हाला जेव्हा ऐकण्यासाठी कान हवे आहे तेव्हा कान मिळावे, आपुलकीची गरज असते तेव्हा आपुलकीने आपल्याला वागवावे, हीच त्यांची खरोखर गरज असते. आणि ह्या आईवडिलांसाठी आपण काय करतो आणि ह्या आईवडिलांजवळून काय आपल्या अपेक्षा आहेत? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा आईवडिलांच्या नावाने ते गणले जातात, परंतु जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा आईवडील मुलांच्या नावाने नावाजले जातात. त्याप्रमाणेच आपण आपला व्यवहार, आपला चांगुलपणा आपण द्यावा आणि चांगुलपणा आपण घ्यावा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत आणि ह्या उदाहरणानुसार आपल्याला आईवडिलांनी वागणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे अब्राहमाने इसहाकाला आशीर्वाद दिला, ज्याप्रमाणे इसहाकाने एसाव आणि जेकब ह्यांना आशीर्वाद दिला, त्याप्रमाणे आईवडिलांनी नेहमी आपल्या मुलांना आशीर्वादित करणं गरजेचं आहे. जेवढा आपण चांगुलपणाचा आशीर्वाद देऊ तेवढाच चांगुलपणाने ते वाढत असतात आणि त्याचप्रमाणे आपलं जीवन देखील आशीर्वादित होत असते. ज्याप्रमाणे डेव्हिड ह्याने सॉलोमन ह्याला चांगला मार्ग कसा घ्यावा ह्यासाठी नीतिमत्वाने चांगल्या प्रकारे शिकवण दिली, त्याप्रमाणे आई वडिलांनी मुलांना शिकवण देणे गरजेचं आहे. आई वडील हे देवाचं कार्य करत असतात, देवाचे स्वरूप असतात, देवाचं रिप्रेझेंटेशन असतात, जेणेकरून मुलांचं संगोपन व्हावं, मुलांना चांगलं वळण लागावं, चांगल्या प्रकारे त्यांनी व्यक्तिमत्व बांधावं आणि त्याद्वारे ह्या समाजामध्ये, ह्या भूतलावरती, ह्या क्षेत्रामध्ये, चर्चमध्ये त्यांनी नीतिमत्वाचं जीवन जगलं पाहिजे. नीतिमत्वाचं जीवन जगण्यासाठी त्यांना सोपं झालं पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत, चांगली उदाहरणं आहेत, वाईट उदाहरणं देखील आहेत. चांगल्या प्रकारची उदाहरणं म्हणजे जेथे त्याग, प्रेम ह्याचा वर्षाव होऊन मुलांना चांगुलपणा मिळत असतो. परंतु काही क्षण आहेत, काही उदाहरणं अशी देखील आहेत जेथे आई वडील चुकलेले आहेत, परंतु ह्या चुकलेल्या उदाहरणावरती आपण लक्ष न देता आपण चांगुलपणा ग्रहण करणे, जेवढा आपल्याजवळून चांगुलपणा देता येईल तेवढा देणे हे गरजेचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, भरपूर असे उदाहरणं आहेत जेथे आई वडिलांनी भरपूर असा त्याग केलेला आहे आणि त्यागामुळे मुलांना चांगुलपणा मिळालेला आहे. कधीकधी मुलांनी चांगुलपणा स्वीकारलेला आहे परंतु चांगुलपणा ग्रहण केलेला नाही आणि त्यामुळे त्यांनी ते वाम मार्गाकडे गेलेले आहेत आणि वाम मार्गामुळे आई वडिलांना जे त्याग केलेला आहे, त्यांनी जे प्रेम केलेलं आहे, त्यांना विचार पडतो की आमच्या प्रेमामध्ये आम्ही कायच वाईट केलं, आमच्या त्यागाद्वारे आम्ही काय वाईट केलं, जे काही कार्य केलेलं आहे, श्रम लाभलेले आहेत आणि त्याद्वारे आम्ही कशा प्रकारे वाईट गेलेलो आहेत, वाईट वळण आम्ही आमच्या मुलांना दिलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये सहभाग घेत असताना आपण विशेष करून प्रार्थना करूया की जी मुलं वाम मार्गाकडे गेलेली आहेत त्यांना चांगल्या प्रकारे चांगला मार्ग मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जे आई वडील ज्यांनी चांगलं उदाहरण द्यावं, त्यांच्याद्वारे कष्ट करण्यासाठी, प्रेम देण्यासाठी, चांगल्या प्रकारे आशीर्वादित जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जे आई वडील आपल्या मुलांना चांगलं उदाहरण देऊ शकत नाही, त्यांच्या वीकनेसमध्ये, त्यांच्या वाम मार्गामध्ये ते गुडफडून पडलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आई वडील हे फक्त ह्या मुलांसाठी नव्हे तर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंबासाठी जबाबदार असतात. प्रत्येक व्यक्ती
मुलांच्या संगोपनासाठी, त्याच्या उद्धारासाठी सर्व समाज हा जबाबदार असतो. आई वडीलच नव्हे तर प्रत्येक शेजारचे व्यक्ती देखील त्या मुलाच्या संगोपनासाठी जबाबदार असतात. कधीकधी आई वडील चांगला उदाहरण देण्याचं, चांगली शिकवण देण्याचा प्रयत्न करतात, परंतु शेजारचे देखील बघत असतात, टपलेले असतात की त्यांना वाम मार्गाकडे कसा न्यावे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आई वडिलांनी एवढं प्रेम करावं की त्यामुळे मुलांना चांगुलपणा मिळावा, चांगलं वळण लावावं. इतकं प्रेम करा की त्यांना चांगुलपणामध्ये भर पडेल आणि त्यांना आशीर्वादित जीवन जगण्यासाठी मदत मिळेल. एवढं प्रेम करू नका की त्यामुळे ते शेफारले जातील आणि जेव्हा चुकतात तेव्हा त्यांना चांगला मार्ग द्या, कानमंत्र द्या, जेणेकरून ती चूक पुन्हा करू नये. कारण अशाच प्रकारची उदाहरणं असतात की मुलाने चूक केली आणि ती चूक झाकून ठेवण्यासाठी, ती चूक समाजामध्ये येऊ नये म्हणून त्यांनी त्यासाठी भरपूर असे पैसे दाबलेले आहेत. ते समाजामध्ये येऊ नये म्हणून ते दाबलेले आहेत. अशाच प्रकारची उदाहरणं आजच्या ह्या समाजामध्ये आहेत. विशेष करून पुण्यामध्ये जी केस झाली, जेथे कारने 2 मुलांना उडवलं आणि त्यामुळे ती केस झाकण्यासाठी कोणत्या प्रकारचे वाईट मार्ग त्यांनी पत्करलेले आहेत. अशा प्रकारचे कार्य आपल्या समाजामध्ये कधीच होऊ नये. आपल्या मुलांना अशा प्रकारचा वाममार्ग कधीच देऊ नये. आपण अशा प्रकारे प्रेम करावं की त्यांना जबाबदारीची जाणीव होईल, त्यांनी चांगलं काय करावं ह्याची जाणीव होईल, वाईट मार्ग कशा प्रकारे सोडावा आणि चांगला मार्ग कशा प्रकारे पत्करावा ह्यांची पारख त्यांना होईल. ह्यासाठी आईवडिलांनी नेहमी झटलं पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये सहभाग घेत असताना आपण विशेष करून प्रार्थना करूया आणि आशीर्वादाचं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया. ज्याप्रमाणे संत अंतोनी हा परमेश्वराच्या इच्छेनुसार जगण्यासाठी प्रयत्न केला, त्याप्रमाणे आपण देखील परमेश्वराच्या इच्छेनुसार वागण्याचा प्रयत्न करूया. कारण जो व्यक्ती परमेश्वराची इच्छा जाणून घेतो तो तेथे परमेश्वराची कृपा त्यांच्यासोबत नेहमी असते. जेथे परमेश्वराची इच्छा नाही तेथे परमेश्वराची कृपा आपल्याला कधीच घेऊन जात नाही. जेथे परमेश्वराची इच्छा नाही तेथे परमेश्वराचा आशीर्वाद नाही, परमेश्वराचं संरक्षण नाही, परमेश्वराचे चमत्कार नाहीत. जेथे परमेश्वराची इच्छा आहे तेथे परमेश्वराचा चांगुलपणा, परमेश्वराचा आशीर्वाद तेथे नेहमी असतो. आणि हे आपल्याला संत अंतोनीच्या जीवनाद्वारे लाभलेलं आहे. ज्याप्रमाणे संत अंतोनी परमेश्वराच्या अधीन होता, परमेश्वराच्या आज्ञेमध्ये होता, त्याप्रमाणे आपण देखील परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे संत अंतोनी परमेश्वराचं साधन बनलं, त्याप्रमाणे आपण देखील परमेश्वराचं प्रेमाचं, सौख्याचं साधन बनूया आणि ह्या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये सहभाग घेऊन परमेश्वराचा गौरव करूया. अर्पण गीत क्रमांक 258, हिम नंबर 258. प्रभु माझा स्वीकारुनी हे प्रभु, माझे जीवन आहे तुला अर्पितो रे, तव मंगळ चरणी प्रभु. अर्पण माझे तुके प्रभु, माझा स्वीकारुनी हे प्रभु. हा 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 हा, हो हो हो
वाढे पावन होण्या मी प्रभु दारी यावे दाखरस्व भाकर ऐक्याचे प्रतीक हे ख्रिस्ता बरोबर मी एक रूप व्हावे आत्मिक भोजन हे मानव वरदान हे देई मन मना शांती प्रभु अर्पण माझे तुझे प्रभु माझ स्वीकारुनी हे प्रभु. प्रिय बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, आमच्या सेवा कार्यावर कृपादृष्टी ठेव. आम्ही आणलेल्या दानांचा स्वीकार कर. आमच्या मनात परोपकाराची भावना वाढण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहे. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. कारण संत अंतोनी ह्याच्या सन्मानार्थ आम्ही ही मिसा बलिदान साजरी करीत आहोत. तुझ्या ख्रिस्त सभेला तू हर्षभरीत करतोस. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. आणि म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. गुणगान गीत क्रमांक 289, हिम नंबर 289. पावन है वहाँ प्रभु हमारा, निर्बल का बल है कितना प्यारा, प्रभु की महिमा अपरंपार, मानव से ही अपना प्रभु हमारा, निर्बल का बल है कितना प्यारा, आओ करते हैं उसकी जय जयकार, गाते हम स्तुति पावन है वहाँ प्रभु हमारा, निर्बल का बल है कितना प्यारा. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्याच्यावर वर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली. भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करीतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेत असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, ऑस्वल्ड ग्रेशियस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमीन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व एकी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांती वंदन करूया. शांती असो. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
ख्रिस्त शरीर गीत गीत क्रमांक 253 353 हिम नंबर 535 353 353. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. होली कम्युनिटी इज ओनली फॉर कॅथलिक. मी आहे तुमचा मेढपाळ आणि जगाचा प्रकाश. मी आहे तुमचा मेढपाळ आणि जगाचा प्रकाश. आत्म्याचे दिन जे धन्य म्हणे मी, स्वर्गाचे राज्य देत्याच्या सारी. शोक जे करीती धन्य म्हणे मी, सांत्वन त्याचे करी त्याच्या मनी. मी आहे तुमचा मेढपाळ आणि जगाचा प्रकाश. मी आहे तुमचा मेढपाळ आणि जगाचा प्रकाश. सौम्य मनाचे जे धन्य म्हणे मी, पृथ्वीचे वतन भोगण्यात येई. दयाळू मनाचे जे धन्य म्हणे मी, त्याचवर अखंड दया मी दाखवी. मी आहे तुमचा मेढपाळ आणि जगाचा प्रकाश. मी आहे तुमचा मेढपाळ आणि जगाचा प्रकाश. अंतरी शुद्ध जे धन्य म्हणे मी, चराचरामध्ये ते भगवंत पाये. शांती करीती जे धन्य म्हणे मी, मुले देवाची त्यांना सारी प्रजा म्हणती. मी आहे तुमचा मेढपाळ आणि जगाचा प्रकाश. मी आहे तुमचा मेढपाळ आणि जगाचा प्रकाश. आणि जगाचा प्रकाश. आणि जगाचा प्रकाश.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या आरोग्यदायी प्रेमाने आम्हाला पापापासून मागे फिरव. तुझ्याकडे जाणाऱ्या सन्मार्गावर आमची पावले वळव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. संत अंतोनीच्या नवीनाच्या प्रार्थनेसाठी पान क्रमांक 242 पेज नंबर 242. ही प्रार्थना आपण सर्वजण श्रद्धेने सावकाश एकत्र म्हणायची आहे. हे पवित्र संत अंतोनी, तू सर्व संतांमध्ये सज्जन व दयाळू आहेस. तुझे देवावर असलेले निस्सीम प्रेम, तुझे सद्गुण, तुझा प्रेमळपणा आणि इतरांना दाखवलेला बंधुभाव या देणग्यांनी तुला ईश्वराने या भूतलावर दैवी चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे. ज्या ज्या व्यक्ती संकटात आहेत अशा व्यक्तींसाठी परमेश्वराकडून विनवणी करून तू दैवी चमत्कार करतोस. चिंतातूर अवस्थेत केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ गेली नाही. तू आजारांना बरे केलेस. जे हरवले होते त्यांचा शोध घेतलास. जे दुःखी होते त्यांना दिलासा व धीर दिलास. तुझ्या पापी लोकांना दयाळू वृत्तीने जीवनाची नवीन दिशा दिलीस. जे तळमळीने तुझ्याकडे धावले त्यांना दिलासा देणे तुला शक्य झाले, कारण तुझ्यामध्ये भेदभाव करण्याची वृत्ती नव्हती. तुझ्या पवित्र जीवनाबद्दल आणि चांगल्या निरागस विचाराने आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तुझी भक्ती करतो. आमच्या विनंत्या ऐक. आम्ही श्रद्धेने चमत्काराची अपेक्षा करतो. दैवी चमत्कार करणाऱ्या प्रेमळ व सौम्य वृत्तीच्या संत अंतोनी, तुझे हृदय सतत मनुष्याला दया दाखवणारे होते. तुझ्या एका शब्दाने आमच्यासाठी बाळ येशूकडे मध्यस्थी कर, अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे करतो. आमेन. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. चौथा दिवस. जर कोणी म्हणत असेल मी देवावर प्रीती करतो, परंतु आपल्या शेजाऱ्याचा द्वेष करीत असेल तर तो खोटारडा आहे. आपण प्रार्थना करूया. आपल्याला देवाच्या आणि शेजाऱ्याच्या प्रेमाचा खरा अर्थ कळावा म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. शेजाऱ्यांवर प्रेम करण्यास व ते रोजच्या जीवनात कृतीत उतरविण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपण त्याग करण्यास शिकावे व त्याचा परिणाम देवावरील प्रीतीवर व शेजाऱ्यावरील प्रीतीवर व्हावा म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रार्थना करूया. प्रभू, आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपल्यामधील एकी अधिक दृढ व्हावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, प्रेम ही आम्हाला दिलेली सर्वात मोठी आज्ञा आहे. याचा चांगल्या प्रकारे दैनंदिन जीवनात वापर करण्यास सहाय्य व मदत मिळावी अशी प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. शेवटच्या आशीर्वादासाठी प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र
व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद. आजची उपासना वेळणकणी माता विभाग यांच्यामार्फत करण्यात आली होती, त्यांना धन्यवाद. तसेच उद्याची उपासना संत फ्रान्सिस झेवियर विभाग हे करतील. आजच्या मिसाचे पुरोहित फादर आयझॅक डिसोजा होते. तसंच उद्यासुद्धा आपल्याला ते लाभणार आहे. उद्या आपण सर्व जी विशेष मुलं आहेत, स्पेशल चिल्ड्रन आहेत, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आणि उद्या प्रेमाचं दान आहे, मसाला पावडर. धन्यवाद. आभार. गीत क्रमांक 733 हिम नंबर 633 याच्यातला शेवटला अंतरा 4th वर्स. भाग्यवंता संतांतोनी येशूपाशी मागा तुम्ही, दयावरी करा तुम्ही आम्हा पापियांसाठी. भाग्यवंता संतांतोनी येशूपाशी मागा तुम्ही, दयावरी करा तुम्ही आम्हा पापियांसाठी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावानी, नाही विसरणार कव आम्ही हो मोठे तुमचे आभारी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावानी, नाही विसरणार कव आम्ही हो मोठे तुमचे आभारी. आणि मागतो सगळी आम्ही लजाराने मागणं मागूनशी, मागणं आमचं ऐकाल तुम्ही, आशा आमची मोठी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावानी, नाही विसरणार कव आम्ही हो मोठे तुमचे आभारी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावानी, नाही विसरणार कव आम्ही हो मोठे तुमचे